प्रिय बंधू भगिनीनो, आज मी मत्तेकृत शुभवर्तमान अध्याय 5 वचन 1 ते 12 येशूची आनंद प्राप्तीची खुबी भाग 1 यावर चिंतन करत आहे. विविध गटांसाठी घेतल्या जाणाऱ्या माझ्या मानवी व्यक्तिमत्व संवर्धन कार्यक्रमांच्या पहिल्या सत्रातील एका हृदयस्पर्श अनुभवाने मी येशूची आनंद प्राप्तीची खुबी भाग 1 मत्ते 5 1 ते 12 या विषयावरील माझ्या मनन चिंतनाची सुरुवात करू इच्छितो. कथा आनंदाचा शोध. जेव्हा मी विविध गटांसाठी मानवी व्यक्तिमत्व संवर्धन हा कार्यक्रम सुरू करतो तेव्हा पहिले सत्र आनंद या विषयावर आधारित असते. मी सहभागींना एक साधा प्रश्न विचारतो. तुम्ही जिवंत असताना तुमच्या आयुष्यातून फक्त एकच गोष्ट कोणती हवी आहे? त्यांना स्वर्ग असे उत्तर देण्यात परवानगी नसते, कारण स्वर्ग हा मृत्यूनंतर मिळतो. सहभागी वेगवेगळी उत्तरे देतात, पण बहुसंख्य लोक आनंद असेच लिहितात. आपल्या सर्वांना जीवनात आनंद हवा असतो, पण प्रश्न असा आहे की आनंद कसा मिळवायचा? कारण आनंद मिळवणे अनेकदा कठीण वाटते. येशूने आपल्या शिष्यांना दिलेल्या धन्यवादांमध्ये म्हणजे बिॲटिट्यूड्समध्ये याचे एक अद्भुत उत्तर दिले आहे. डोंगरावरील प्रवचन आणि धन्यवाद. डोंगरावरील प्रवचनात येशूच्या शिकवणीचा सुंदर सारांश आढळतो. त्या प्रवचनादरम्यान सांगितलेले धन्यवाद मत्ते 5 3 ते 12 हे या प्रवचनाचा आत्मा दर्शवितात. हे धन्यवाद स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू इच्छिणाऱ्यांकडून परमेश्वराला अपेक्षित असलेल्या मौल्यवान गुणांकडे निर्देश करतात. नम्रता, सौम्यता, मनाची शुद्धता, दया, शांती आणि नीतिमत्व हे त्यापैकी काही गुण आहेत. महात्मा गांधी आणि डॉक्टर मार्टिन लुथर किंग या दोघांनाही येशूच्या शिकवणीबद्दल, विशेषतः धन्यवादांबद्दल अपार प्रेम व नितांत आदर होता. महात्मा गांधींनी कबूल केले होते की त्यांच्या अहिंसक असहकार चळवळीची प्रेरणा त्यांना धन्यवादांमधून मिळाली. तर डॉक्टर मार्टिन लुथर किंग यांच्यासाठी गरीब आणि पीडितांच्या वतीने चालवलेल्या संघर्षाचा पाया धन्यवादांमध्ये मांडलेल्या न्याय, प्रेम आणि क्षमा या मूल्यांवर आधारित होता. त्यांना खात्री होती की गरीब व पीडितांना स्वातंत्र्य मिळवून देण्याचा त्यांचा संघर्ष तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा ते धन्यवादांना आपल्या संघर्षाचा भक्कम पाया बनवतील. अनैसर्गिक शहाणपण. धन्यवादांचे काळजीपूर्वक परीक्षण आणि त्यावर केलेले सखोल चिंतन कोणालाही हे पटवून देईल की येशूची ही शिकवण खरोखरच या जगाच्या पलीकडची आहे. येशू आनंद आणि यशाबाबतच्या प्रचलित कल्पनांच्या पूर्णपणे विरोधात जातो. त्यांनी दिलेले नवे शहाणपण पूर्णतः सत्य आहे. जर आपण एका वेळी एक धन्यवाद निवडून काही दिवस त्याचे आचरण करण्याचा प्रयत्न केला तर लक्षात येईल की ते खूप कठीण आहे. या प्रक्रियेत अनेक त्याग करावे लागतात, पण ही वेदनादायक वाटणारी प्रक्रिया शेवटी आपल्याला खरा आनंद देते. येशूच्या आनंद प्राप्तीची खुबी भाग 1. पहिला धन्यवाद. जे आत्म्याने गरीब आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जग आपल्याला पटवून देऊ इच्छिते की जे लोक आपल्या जीवनाचे स्वामी आहेत, ज्यांना हवे ते सर्व मिळते, तेच खरे आनंदी असतात. पण येशू सांगतो की श्रीमंतीपेक्षा चांगला माणूस असणे अधिक महत्त्वाचे आहे. परमेश्वर आपले मूल्य आपण किती संपत्ती बाळगतो यावर ठरवत नाही, तर आपल्या हृदयात डोकावून आपल्या व्यक्तित्वाचा गाभा पाहतो. म्हणूनच परमेश्वराच्या दृष्टीने आपले मूल्य इतर सर्व गोष्टींपेक्षा अधिक मौल्यवान आहे. जग म्हणते तुम्ही श्रीमंत कसे झाला त्याची चिंता करू नका, पण येशू सांगतो की संपत्ती न्याय आणि नैतिक मार्गानेच कमावली पाहिजे. दुसरा धन्यवाद. जे शोक करीत आहे ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन होईल. जग असे मानते की जे लोक परमेश्वरावर किंवा मृत्यूनंतरच्या जीवनावर विश्वास ठेवत नाहीत आणि फक्त सुख मौजेत जगतात तेच खरे सुखी आहेत. येशू सांगतो की खरा आनंद मिळवण्यासाठी कठोर परिश्रम आणि मोठे त्याग आवश्यक असतात. आजचे दुःखाचे अश्रू उद्या आनंदाच्या अश्रूंमध्ये रूपांतरित होतील. तिसरा धन्यवाद. जे सौम्य आहे ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वारस होतील.
जग म्हणते की कठोर व क्रूर लोकांना हवे ते सर्व मिळते, पण ते येशू सांगतो की जे नम्र दयाळू आहेत आणि जे इतरांचे हक्क पायदळी तुडून यश मिळवू इच्छित नाही तेच खरे महान आहेत. चौथा धन्यवाद. जे नीतिमत्वाची भूक व तहान बाळगते ते धन्य, कारण ते तृप्त होतील. जग सत्ता, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी यांनाच यशाचे मापदंड मानते, परंतु येशू सांगतो की ज्यांच्यासाठी भौतिक संपत्तीपेक्षा नैतिक मूल्ये, नैतिक तत्वे आणि मूल्ये अधिक महत्त्वाची आहेत तेच खरे आनंदी आहेत. संपत्ती हिरावून घेतली जाऊ शकते, पण मूल्ये कोणी कधीच हिरावून घेऊ शकत नाही, म्हणूनच त्यांचा आनंद हा कायमचा असतो. पाचवा धन्यवाद. जे दयाळू आहे ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. जग सूट घेणाऱ्यांना शक्तिशाली मानते, पण ते येशू सांगतो की जे इतरांच्या चुका समजून घेतात, क्षमा करतात आणि करुणा दाखवतात तेच खरे आनंदी असतात. सहावा धन्यवाद. ज्यांचे हृदय शुद्ध आहे ते धन्य, कारण ते परमेश्वराला पाहतील. जग बाह्य सौंदर्यालाच महत्त्व देते, पण येशू सांगतो की शुद्ध अंतःकरण, स्वच्छ मन आणि प्रामाणिक जीवन हेच खरे सौंदर्य आहे. असे लोकच परमेश्वराचा अनुभव घेऊ शकतात. सातवा धन्यवाद. जे शांतता प्रस्थापित करतात ते धन्य, कारण त्यांना परमेश्वराची मुले म्हणतील. जग भांडणे लावणाऱ्यांना हुशार समजते, पण येशू सांगतो की जे लोक एकोपा निर्माण करतात, न्याय समाजासाठी कार्य करतात तेच खरे आनंदी असतात. आठवा धन्यवाद. नीतिमत्वासाठी ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जग फसवणूक करून सुटणाऱ्यांना शहाणे मानते, पण ते येशू सांगतो की जे योग्य तेच करतात, लोकप्रियतेच्या मागे धावत नाही तेच खरे आनंदी असतात. लोक त्यांच्यावर हसतील, पण शेवटी विजय त्यांचाच होईल. समारोप. या चिंतनाचा समारोप मी महान चित्रकार विन्सेंट व्हॅन गॉग यांच्या जीवनातून घेतलेल्या एका हृदयस्पर्शी अनुभवाने करतो. अनेक अडचणी असूनही त्याने आपल्या तत्वाशी तडजोड केली नाही. त्याने आपल्या जीवनाचा सारांश या शब्दांत मांडला. हे खरे आहे की मी कधी स्वतः भाकरी कमावली तर कधी मित्रांनी ती दानामध्ये दिली. हे खरे आहे की माझी आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे. हे खरे आहे की माझे भविष्य अंधुक दिसते. पण यालाच तुम्ही अधोगती म्हणता का? उलट हा एक शक्तिशाली प्रवाह आहे जो मला सुरक्षितपणे बंदरापर्यंत पोहोचवेल. प्रिय बंधू भगिनींनो, माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माझे विचार इतक्या लक्षपूर्वक, काळजीने आणि प्रेमाने ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडून ऐकून मला खूप आनंद होईल. कृपया मला माझ्या व्हॉट्सअप क्रमांक 7030447934 यावर लिहा किंवा तुमच्या टिप्पण्या आणि सूचना शेअर करण्यासाठी मला कॉल करा. माझ्याकडे माझे व्हॉट्सअप चॅनल आहे ज्यावर तुम्हाला बायबलमधील मजकुरावरील माझे सर्व व्हिडिओ, मानसिक आध्यात्मिक विषयांवरील व्हिडिओ, माझे विचारांचे मजकूर आणि व्हिडिओ मिळतील. त्याचप्रमाणे इतरांनी पाठवलेले व्हिडिओ, चिंतनाचे लेख व इतर पोस्ट जे मला आवडले आहेत व जे मी तुमच्यासाठी माझ्या चॅनलवर अपलोड करत असतो, त्याद्वारे आपले मानवी व्यक्तित्व संवर्धन ह्युमन पर्सनहूड एनहॅन्समेंट होण्यास मदत होऊ शकेल. त्यामुळे माझ्या व्हॉट्सअप चॅनलला कृपया फॉलो करा. माझ्या व्हॉट्सअप चॅनलचे नाव आहे फादर पॅट्रिक इनडोर लाईफ संपन्न जीवन. मी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलला भेट देण्यासाठी आणि पुरस्कृत करण्यासाठी आमंत्रित करतो. चॅनलचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोजा. तुम्ही माझी वेबसाईट देखील निहाळू शकता, https://worldofemotions.in, जिथे तुम्ही माझे ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सनहूड हे पुस्तक, ई पुस्तक आणि ऑडिओ बुक या दोन्ही स्वरूपात डाउनलोड करू शकता. नोंदणी सोपी आणि पूर्णपणे विनामूल्य आहे. तुम्ही माझे व्हिडिओ आणि चिंतन फेसबुकवर पाहू शकता. कृपया माझे विचार, माझे यूट्यूब चॅनल, माझी वेबसाईट आणि माझ्या पुस्तकाबद्दलची माहिती तुमच्या मित्रासह आणि संपर्कासह शेअर करा. वैयक्तिक मार्गदर्शनासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. जर तुम्ही कॅथलिक असाल आणि कन्फेशन करू इच्छित असाल तर मला तुम्हाला मदत करण्याचा आनंद होईल. तुमच्यासाठी माझी प्रार्थना. हे स्वर्गीय पिते आहे, चिंतन वाचणारे, हा व्हिडिओ पाहणारे आणि इतरांसोबत शेअर करणाऱ्या सर्वांना आशीर्वाद दे. विशेषतः जे मला प्रोत्साहन, प्रार्थना आणि उदारतेद्वारे आर्थिक पाठिंबा देतात त्यांना आशीर्वाद दे. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पवित्र, निरोगी आणि आनंदी ठेव.
तुझ्या इच्छेनुसार त्यांच्या इच्छा, आकांक्षा आणि स्वप्ने पूर्ण कर. आमेन. आभारी.